श्री दत्त महात्म्य ग्रंथाच्या ह्या नव्या आवृत्तीची मुद्रिते शोधण्याचे काम पु. श्री गुळवणी महाराज यांच्या सांगण्यावरून केले. काम जरा कठीणच होते. त्यास मुख्य कारणे 3. 1. श्री प. श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या हातची अशी प्रत तुलनेसाठी प्रमाण म्हणून हवी, ती उपलब्ध नाही. 2. मूळ ग्रंथाची रचना झाल्यावर त्याच्या हस्तलिखित वा मुद्रित आवृत्त्या अनेक झाल्या. त्यात हस्तदोष, मुद्रण दोष झाले असणार, ते सर्वच शुद्ध केले गेले असतील असे नाही. 3. या अडचणीत भर पडली ती ग्रंथाच्या योग्यतेमुळे. हा ग्रंथ सामान्य पुस्तकाप्रमाणे केवळ बुद्धीचा विषय नाही, हा मंत्रग्रंथ आहे. श्री स्वामी महाराजांनी लिहिलेल्या प्रत्येक अक्षरास विशेष महत्त्व आहे. तेव्हा शुद्धाशुद्ध पाठांचा विचार करीत असता काय प्रकारची अडचण भासली असेल हे वाचकांच्या ध्यानात आले असेल. हंसशीर न्यायाने ग्राह्याग्राह्य निर्णय करावा म्हटले तर ही गोष्ट परमहंसपदास पोहोचलेल्या श्री स्वामी महाराजांच्या ग्रंथाच्या बाबतीत सामान्य माणसास न करता येण्यासारखी आहे. तरीही दोष दूर करण्याचा यथामती यत्न केला आहे. काहीही शंका पु. श्री गुळवणी महाराज यांना विचारून खुलासा करून घेतला आहे. त्यामुळे या खेपेस पाठ बराच शुद्ध झाला असावा असे वाटते. असे जरी असले तरी जे दोष अजूनही असतील त्याबद्दल ग्रंथरूपी, ग्रंथकृतरूपी, वक्तृरूपी तसेच श्रोतृरूपी श्री दत्तात्रेय गुरूंची क्षमा मागणे प्राप्त आहे. या काम्य श्री गुरुचरित्राच्या एका प्राचीन हस्तलिखित प्रतींत काही ओव्या मिळाल्या, त्यांचा उपयोग पु. श्री गुळवणी महाराज यांच्या अनुमतीने केला आहे. यांमुळे श्री गुरूंचा संतोष होईल अशी आशा आहे. यदक्षरपदभ्रष्ट मात्राहीन च व्यंजनम तत्सर्व क्षम्यता देव दत्तात्रेय जगद्गुरु. 1. लेखक विनवी श्रोत्यावक्त्या. मी दासानुदास तुमचा. लेखनी स्फूर्तीची परिपूर्णता नाही तत्वता ममांगी. 2. मूळ ग्रंथ यथावत तैसेचे लिहिता माझे हस्त, तथापि मात्रा व्यंजनादिकाने बहुत पडले असती न्यूनाधिक. 3. यालागी तुम्हा समजता चरणी, माथा ठेविता म्या दिनवाणी, दृष्टी न द्यावी न्यूनपाणी, पूर्णपाणी अवलोकिजे. 4. श्री गुरुचे मामृत अल्पमतीने लिहिला ग्रंथ, सेवट लाविला तेणे येथ, आपुल्या सत्ते करुनी. 5. आजीचे निमी कृतकृत्य, धन्य माझे पूर्वार्जित, सद्गुरु सेवे पावले हस्त, देवसुत नरसिंह म्हणे. 6. शुभ भवतु. श्री दत्त महात्म्याची सप्ताह पद्धती. पहिल्या दिवशी 6 अध्यायापर्यंत, दुसऱ्या दिवशी 14 अध्यायापर्यंत, तिसऱ्या दिवशी 22 अध्यायापर्यंत, चौथ्या दिवशी 30 अध्यायापर्यंत, पाचव्या दिवशी 38 अध्यायापर्यंत, सहाव्या दिवशी 46 अध्यायापर्यंत, सातव्या दिवशी 51 अध्यायापर्यंत. श्री दत्त महात्म्याचा विषयानुक्रम. 1. मंगलाचरण, नवविध भक्ती, सृष्टिक्रमण, दत्तात्रेयाचे मातापिता, दीपकाख्यान. 2. योगभ्रष्ट पुत्राची कथा, कौशिकसतीचा सूर्याला शाप, देवाच्या विनंतीने अनसूयेचे आगमन. 3. कौशिकाचे संजीवन, मांडव्य ऋषींची सुटका, दत्तावतार. 4. कार्तवीर्याचा जन्म, गर्ग ऋषींचा त्याला उपदेश व दत्त महात्म्याचे कथन. 5. दैत्यांकडून पराभूत देवांची दत्तसेवा व दत्तप्रभूंकडून त्यांना स्वर्गाची प्राप्ती. 6. कार्तवीर्याची दत्तभेट, परीक्षा व त्याला दत्तप्रभूंचे वरदान व राज्यारोहण. मराठी चिंतन. 7. कार्तवीर्याची विरक्ती, दत्तप्रभूंकडे आगमन, स्तुती, पुनः परीक्षा व त्याचे प्रश्न. 8. बृहस्पती इंद्र संवाद, सप्तगाथा, शिल्पज्ञ कथा, कामशास्त्रज्ञ ब्राह्मण कथा. 9. गायत्री जापक सुशिलाची 7 संबंधांपासून मुक्ती, विष्णुदत्ताची कथा. 10. रोगग्रस्त ब्राह्मणाला कर्मविपाकाचा उपदेश व त्याला आरोग्य, जोटिंगाचे बंधन, शास्त्रतत्व निरूपण. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.